विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या स्कॉलरशिपवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण परिमिती हा घटक अभ्यासणार आहोत. कोणता घटक अभ्यासणार आहोत आपण? परिमिती हा घटक भाग 3. आतापर्यंत आपण भाग 2 झालेले आहेत. आजच्या तासिकेमध्ये आपण भाग 3 अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी NMMS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. यावरती मॅसेज करा. त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या. मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन. त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज लाईव्ह तासिका करत चला. तर चला, आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न. एका चौरसाकृती बागेची बाजू 32 मीटर आहे. त्या बागेला तारेचे 5 पदरी कुंपण करण्यासाठी 42 रुपये प्रति मीटर दराची तार आणली तर कुंपणासाठी एकूण किती खर्च येईल? पहा, प्रश्नामध्ये काय काय म्हणते ते लक्ष द्या. प्रश्नामध्ये काय म्हणते? एका चौरसाकृती बागेची बाजू 32 मीटर आहे. त्या बागेला तारेचे 5 पदरी कुंपण करायचे. तर 42 रुपये प्रति मीटर दराची तार आहे. तर एकूण किती खर्च येईल? पहा, काय करायचं माहिती आहे का? आपल्याला त्या बागेची बाजू दिली आहे. चौरसाकृती बाग आहे, त्याची बाजू दिली आहे. त्याच्यावरून परिमिती काढा. पहा, परिमिती बरोबर एक पदर. एका पदराला जेवढी तार लागते तेवढीच त्याचा एक परिमिती होते. मग आता परिमिती बरोबर बाग कशी आहे? चौरसाकृती आहे म्हणून 4 गुणिले बाजू. मग 4 गुणिले बाजू किती आहे? 32. गुणाकार करा. 4 दुनी 8, 4 त्रिकम 12, 128 मीटर. हे एक पदर म्हणजे 128 मीटर. तर पहा, आपल्याला या ठिकाणी काय? एक पदर बरोबर 128 मीटर बरोबर आहे. मग किती पदरी आहे ही? 5 पदर. मग आता 5 पदर बरोबर किती येईल? तार किती लागेल अगोदर? 128 गुणिले 5. 5 न गुणा 45 ला 0, हातचे आले 4, 5 दुनी 10, 4 14ला 4, हातचे आला 1, 5 1 5 आणि 1 6. ही एकूण तार किती लागली? एकूण तार लागली 640 मीटर. एवढी एकूण तार लागली बरोबर आहे. मग आता आपल्याला इथं काय दिलेलं आहे? एका प्रति मीटर म्हणजे एका मीटरला त्या तारेची किंमत आहे 42 रुपये. तर आपल्याला 640 मीटर तारेची किंमत काढायची. मग काय करावं लागेल? हे 640 गुणिले 42 या दोघाचा गुणाकार करा. आता गुणाकार बाजूला करा. या ठिकाणी आपण करू. हे 640 गुणिले 42. हे 2 0 0, 2 चौक 8, 2 सकम 12 अधिक 4 0 0, 4 चौक 16, 6 हात 4 1, 4 सक 24 आणि 1 25.
0 8 6 2 8 5 1 6 2 काली 26,880 रुपये एवढा खर्च येईल. 26,880 रुपये एवढा खर्च येईल. आलं का लक्षात? आता पहा, आपल्याला या ठिकाणी आता लक्ष द्या. आपल्याला या ठिकाणी आता आपण काय केलं, अगोदर परिमिती काढली म्हणजे ती एक पदर, पुन्हा 5 पदराची लांबी मिळाली आपल्याला 128 मीटर. आलं का लक्षात? त्याच्यानंतर आपल्याला काय झालेलं आहे, एकूण तार 640 मिळाली, पुन्हा एकूण खर्च काढला. मग आपण जर ह्या प्रश्न असा सोडवला, कसा पहा, एकूण खर्च विचारले, मग एकूण खर्च बरोबर सूत्र असं वापरायचं, हे जे वेगवेगळा गुणाकार केला का ते सगळा गुणाकार एकाच ठिकाणी येतो. इथं परिमिती, एकूण खर्च बरोबर परिमिती गुणिले पदर गुणिले परिमिती गुणिले पदर गुणिले त्याला एका मीटरचा दर. तर परिमिती कशी आहे, 4 गुणिले बाजू, ती चौरस आकृती बाग आहे, 4 गुणिले बाजू गुणिले किती पदरी आहे, 5 पदर, हे 5 गुणिले दर किती आहे त्याचा 42 रुपये. मग 4 गुणिले बाजू किती आहे, बाजू आहे 32 गुणिले 5 गुणिले 42. आता गुणाकार करा, ह्या 4चा आणि 5चा गुणाकार करा. अगोदर ह्या 4चा आणि 5चा गुणाकार करा, काय येते, 4 5 20 गुणिले 32 गुणिले 42. तुमच्या लक्षात आलं का, हे 4 5 20 इथं घेतलं, हे 32 इथं घेतलं, 42 इथं घेतलं. आता काय करा, हे 20चा 0 इथं ठेवा, 2 गुणा 2 दुनी 4 बेत्रिक 6 640 गुणिले 42. हे 640 म्हणजे 64 गुणिले 42 करा. 640चा 0 आपण ठेवू इथं, हे 640चा 0 इथं ठेवला आहे. 2 चोक 8 2 सकम 12 अधिक 4 चोक 16 6 हात 4 1 4 सक 24 आणि 1 25 8 8 6 2 26,880 रुपये. डायरेक्ट आपण उत्तर काढलं. इथं 26,880 आलं, इथं पण आलं. अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला सोडवता येतो. आलं का लक्षात? अशा पद्धतीने सुद्धा हा प्रश्न आपण सोडवू शकतो. चला पुढं असाच प्रश्न घेऊ आपण. पुढचा प्रश्न काय आपल्याला, एका आयताकृती बागेची लांबी 25 मीटर व रुंदी 15 मीटर आहे तर त्या बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 40 रुपये दराने किती खर्च येईल पहा. काय म्हणते प्रश्न, लक्ष द्या. एक बाग आहे, ती बाग कशी आहे, आयताकृती आहे. त्याची लांबी आहे 25 मीटर, रुंदी आहे 15 मीटर. त्या बागेभोवती 4 पदरी तारेचे कुंपण घालायचे आणि 1 मीटरचा दर आहे 40 रुपये. तर खर्च किती येईल? तर डायरेक्ट आपण काय करायचं पहा, एकूण खर्च बरोबर परिमिती गुणिले पदर गुणिले दर. हा एक डायरेक्ट हे सूत्र वापरायचं आपण. बाग कशी आहे, आयताकृतीची. परिमिती काय, 2 कंसात
लांबी अधिक रुंदी गुणिले किती पदरी 4 पदरी गुणिले दर किती आहे 40 रुपये. मग 2 कंसात लांबी किती आहे 25 अधिक रुंदी किती आहे 15 गुणिले 4 गुणिले 40. मग सोडवा आता. 2 गुणिले ह्या दोघाची बेरीज किती येते 25 आणि 15 5 आणि 5 10 0 हातच्याला 1 3 आणि 1 4 40 गुणिले या दोघाचा गुणाकार करा 4 चोक 16 हे 0. आता या दोघाचा गुणाकार करा 4 दुनी 8 0 गुणिले 160 16 8 128 हे 80चा 0 160चा 0. डायरेक्ट आपल्याला खर्च किती आला 12,800 रुपये खर्च. एकूण खर्च किती येईल 12,800 रुपये एकूण खर्च येईल. आलं का लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. तुम्हाला समजला का कसा सोडवायचा ते. चला मग लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. एका आयताकृती मैदानाची लांबी मैदानाची लांबी 30 मीटर व रुंदी 20 मीटर आहे तर त्या मैदानाभोवती 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी एकूण 1 मिनिट थांबा. एका आयताकृती मैदानाची लांबी 30 मीटर रुंदी 20 मीटर आहे. त्या मैदानाभोवती 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 55 रुपये प्रति मीटर दराची 55 रुपये प्रति मीटर प्रमाणे एकूण किती खर्च येईल. तसाच प्रश्न आहे. काय आहे प्रश्न. एक आयताकृती मैदान आहे त्याची लांबी आहे 30 मीटर रुंदी आहे 20 मीटर. त्याला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी 55 रुपये प्रति मीटर दराने किती खर्च येईल. तर काय करायचं डायरेक्ट आपण असं सोडवायचं. एकूण खर्च बरोबर परिमिती गुणिले दर गुणिले पदर. परिमिती काय आयताकृती आहे ते 2 कंसात लांबी अधिक रुंदी गुणिले दर किती आहे 55 रुपये गुणिले किती पदरी 3 पदरी हे 3. 2 कंसात लांबी किती आहे 30 अधिक रुंदी किती आहे 20 गुणिले 5 त्रिक 15ला 5 हातच्याला 1 5 त्रिक 15 आणि 16 या दोघाचा गुणाकार केला इथं 165 आला. आलं का लक्षात. मग हे काय येईल इथं 2 गुणिले या दोघाची बेरीज 50 गुणिले 165 50 दुनी 100 गुणिले 165. मग आता इथं खर्च किती आला हो हे 165 आणि त्याच्या पुढं 100चे 2 शून्य ठेवले 16,500 रुपये खर्च किती आला 16,500 रुपये एवढा खर्च येईल. आलं का लक्षात. एकूण खर्च किती येईल
16,500 रुपये एवढा खर्च येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपण पाहू. अमन चौरसाकृती मैदानाला दररोज 5 फेऱ्या मारतो. 5 फेऱ्या मारतो. त्या चौरसाकृती मैदानाची बाजू 140 मीटर असेल तर तो दररोज किती किमी अंतर चालतो? पहा प्रश्न काय म्हणते, लक्ष द्यायचं. असेच प्रश्न परीक्षेत येतात आपल्याला. अमन एक चौरसाकृती मैदान आहे, त्याला दररोज 5 फेऱ्या मारते. त्या चौरसाकृती मैदानाची बाजू दिल्या 140 मीटर, तर दररोज किती मीटर अंतर चालतो पहा. आता एक फेरी बरोबर परिमिती. आपलं असंच कुंपणासारखंच आहे. हे एकूण किती तार लागते त्याच्यासारखंच आहे. एक फेरी बरोबर परिमिती. मग आता आपण काय करू, परिमिती बरोबर काढू. त्या मैदानाची परिमिती बरोबर चौरसाकृती आहे, 4 गुणिले बाजू. 4 गुणिले बाजू किती आहे? 140. 14 चौक 56, 560 मीटर. हे परिमिती म्हणजेच एक फेरी. एक फेरी बरोबर 560 मीटर. तो 5 फेऱ्या मारतो. मग 5 फेरी बरोबर काय करावं लागेल, 560 गुणिले 5. 5 न गुणाकार करा, 5 0 0, 5 × 30 ला 0, हाचे आले 3, 5 5 25 आणि 3 28, 2800 मीटर. पण आपल्याला प्रश्नामध्ये काय दिले, किती किलोमीटर. मग आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात. किती असतात? 1000 मीटर असतात 1 किलोमीटरमध्ये. मग हे 2800 भागिले 1000, हे 3 शून्य कटले, दशांश इथं आला, 2.800 किलोमीटर. म्हणजेच ह्याला आपण असं म्हणू शकतो 2.8 किलोमीटर. 2.8 किलोमीटर. आलं का लक्षात? आता हाच प्रश्न कसा सोडवायचा तुम्हाला सांगतो मी. आपण एकूण तार काढली का, तशाच पद्धतीने एकूण अंतर बरोबर परिमिती गुणिले फेऱ्या. 4 गुणिले बाजू. परिमिती चौरसाकृती असल्यामुळं परिमिती 4 गुणिले बाजू. किती फेऱ्या मारतो? 5. हे 4 गुणिले 5, 4 पंचे 20, गुणिले बाजू किती आहे, त्या मैदानाची बाजू किती आहे? 140 आहे. बघा इथं 140. मग लिहा ही 140. हे 14 दुनी 28, 20चा 1 0 आणि इथला 1 0. हे काय झालं? 2800 मीटर. पण आपल्याला प्रश्नामध्ये किलोमीटर विचारले. मग हे 2800 भागिले 1000 करा. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे शून्य कटला, दशांश इथं आला, 2.8 किलोमीटर हे उत्तर येते. उत्तर काय ते 2.8 किलोमीटर एवढं उत्तर येतं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला.
पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, रेखा दररोज एका चौरसाकृती मैदानाला 15 फेऱ्या पूर्ण करते. त्या मैदानाची बाजू 150 मीटर असल्यास 150 मीटर असल्यास दररोज रेखा दररोज किती किमी अंतर धावते. पहा काय म्हणलेलं आपल्याला प्रश्नामध्ये, रेखा एका चौरसाकृती मैदान आहे, त्या मैदानाला किती फेऱ्या पूर्ण करते? 15 फेऱ्या पूर्ण करते. त्या मैदानाची बाजू 150 असल्यास दररोज किती अंतर तिने चालेल? तर पहा, एकूण अंतर बरोबर परिमिती गुणिले फेऱ्या. मैदान कसं आहे दादा? ते चौरसाकृती आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू गुणिले किती फेऱ्या मारते? 15. 15चा आणि 4चा दोघाचा या गुणाकार करा, 15 चोक 60 गुणिले बाजू किती आहे इथं? 150 आहे. मग 15 गुणिले 6 15 सखी 90, हे 60चा एक शून्य आणि 15चा एक शून्य, म्हणजे हे 9000 मीटर झालं. पण आपल्याला किती किलोमीटर म्हणते? मग आपल्याला माहिती आहे 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. मग आपल्याला हे 9000 भागिले 1000, हे 3 शून्य कटले, हे 3 शून्य कटले, 9 किलोमीटर हे उत्तर येते आपलं. ती दररोज किती अंतर चालते? 9 किलोमीटर एवढं अंतर चालते. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न काय पहा, आदित्य दररोज एका आयताकृती मैदानाला 10 फेऱ्या पूर्ण करतो. त्या मैदानाची लांबी 200 मीटर व रुंदी 150 मीटर असेल तर दररोज धावण्याचे अंतर किती? दररोज तो काय करते? एक मैदान आहे, त्याला दररोज 10 फेऱ्या पूर्ण करते. त्या मैदानाची लांबी दिल्या 200, रुंदी दिल्या 150, तर दररोज धावण्याचे अंतर किती? तर पहा, एकूण अंतर बरोबर परिमिती गुणिले फेऱ्या, 2 कंसात लांबी अधिक रुंदी गुणिले
फेऱ्या, किती फेऱ्या? 10 फेऱ्या. 2 कंसात लांबी किती आहे दादा? 200 मीटर आहे. अधिक रुंदी किती आहे? 150 मीटर गुणिले 10. 10चा आणि ह्या 2चा गुणाकार करा. 10 दुनी 20 गुणिले या दोघाची बेरीज करा. 200 आणि 150. आता तुम्हाला आली पाहिजे बेरीज. आता 350. मग आता हे 350चा 1 शून्य, 20चा 1 शून्य इथं ठेवा. 2 न 35ला गुणा, 2 पंचे 10ला शून्य, हातच्याला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7. हे 7000 मीटर. एक तर तुम्हाला हे 7000 मीटर असेल किंवा या 7000ला आपण 1000 जर भागलं तर हे काय होतं? 7 किलोमीटर. या दोन्हीपैकी एक उत्तर येईल किंवा 7 किलोमीटर. या दोन्हीपैकी एक उत्तर आपल्याला पर्यायामध्ये असेल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. म्हणजे तुम्हाला मैदान आयताकृती जरी दिलं तरी याच पद्धतीनं आपल्याला तो प्रश्न सोडवावा लागतो. आता याच्यावरच वेगळ्या पद्धतीनं प्रश्न कसा विचारतात पहा. आता याच असाच प्रश्न पण थोडासा वेगळा. एका चौरसाकृती मैदानाला विराट 4 फेऱ्या मारतो. तेव्हा ते अंतर 2 किमी पूर्ण होते. तर त्या मैदानाच्या एका बाजूची लांबी किती? तर त्या मैदानाची बाजू काढू आपण. मैदान चौरसाकृती आहे. मैदानाची बाजू किती? पहा, का आहे? एक मैदान आहे. कसं आहे ते मैदान? चौरसाकृती मैदान आहे. बरोबर आहे. मग मैदान चौरसाकृती आहे. त्या मैदानाला आपल्याला विराट काय करतो? 4 फेऱ्या पूर्ण करतोय. चौरसाकृती मैदान आहे. विराट 4 फेऱ्या पूर्ण मारतो. तेव्हा ते अंतर किती होते? 2 किलोमीटर होते. तर त्या मैदानाची बाजू किती? पहा, आपल्याला सर्वप्रथम ते अंतर, एकूण अंतर जे दिलेलं आहे ते 2 किलोमीटर दिले. किती दिले? 2. मग ह्या 2ला जर आपण 1000 गुणलो तर काय होते? ह्याचं 2000 मीटर होते. एकूण अंतर किती होते? 2000 मीटर होते. मग आता एकूण अंतर बरोबर परिमिती गुणिले फेऱ्या. एकूण अंतर किती आहे? 2000. परिमितीचं सूत्र काय? 4 गुणिले बाजू गुणिले किती फेऱ्या मारते? 4. मग हे 2000 हे 4 गुणिले 4 इकडे येऊन भागिले झालं. बरोबर काय राहिलं? बाजू राहिलं. 4 1 4, 4 पंचे 20, 0 0, 4 1 4, 4 1 4, 1 उरला, 10 झाले, 4 दुनी 8, 2 उरले, 20 झाले, 4 पंचे 20. मग त्या मैदानाची बाजू किती आली? 125 मीटर. किती येते बाजू? 125 मीटर. एवढं उत्तर येते आपलं. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय पाहू. शंभर मीटर लांबीच्या आयताकृती बागेभोवती 100 मीटर लांबीच्या आयताकृती बागेभोवती तारेचे 4 पदरी कुंपण घालण्यासाठी
घालण्यासाठी 4 पदरी कुंपण घालण्यासाठी 1200 मीटर तार लागली. 1200 मीटर तार लागली. आताच्या सारखाच प्रश्न आहे हा. तर बागेची रुंदी किती? तर बागेची रुंदी किती? आताच्या सारखाच आहे, काहीच बदल नाही, थोडा बदल आहे. तिथं मैदान होतं, तिथं बाग आहे, तिथं पळायचं होतं. इथं काय आहे? ही बाग आयताकृती आहे. एकूण तार बरोबर, सूत्र तेच वापरायचं. एकूण तार बरोबर परिमिती गुणिले फेरे गुणिले पदर. इथं पदर येईल तार असल्यामुळे. एकूण तार किती लागले त्यांना? 1200 मीटर बरोबर परिमिती काय? 2 कंसात लांबी अधिक रुंदी गुणिले किती पदरी आहे? 4 पदरी गुणिले 4. 1200 हे 2 आणि 4 इकडे येऊन भागिले झालं. इथं काय राहिलं? लांबी अधिक रुंदी. लांबी किती आहे? 100 अधिक रुंदी माहीत आहे का? नाही. मग 4 1 4, 4 त्रिकम 12, 0 0, बे 1 बे, बे 1 बे, बे 5 10, 0, 150. हे 100 इकडं अधिक होतं, इकडे येऊन काय झालं? वजा झालं. बरोबर काय राहिलं? रुंदी. मग रुंदी किती आली हो? त्या बागेची रुंदी आली 50 मीटर. एवढं उत्तर येईल. काय उत्तर येईल? रुंदी किती असेल त्या बागेची? 50 मीटर एवढं उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. चला, शाळा लवकर आहे, थोडंसं लवकर या ठिकाणी आपण थांबू. राहिलेले प्रश्न संध्याकाळच्या तासिकेमध्ये घेऊ. महत्त्वाचा घटक आहे. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.